आज आपण हुलग्याच्या पिठापासून शिंगोळे तयार करणार आहोत. ही आहे मराठमोळी रेसिपी. खूप जुनी रेसिपी आहे. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे. आणि मीही ही रेसिपी तयार करायला लागली आणि मुलांनाही आवडली. हुलग्याचे पीठ 1 किलो घेतलेलं आहे, म्हणजे हुलगे 1 किलो घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये पावशेर गहू घेतलेले आणि ते दळून आणलेले आहेत. आता मी जवळजवळ अर्धा किलो पीठ आणि वाटण्यासाठी काय घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि छोटे चमचे जिरे एवढे ओबडधोबड वाटून घ्या. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि हिरवी मिरचीचं वाटण. कणिक जसं मळतो पातळ तसं मळायचं नाही आहे. ह्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचे. हाताला खूप हेवी वाटेल बघा, तर तुम्हाला लक्षात येईल की हे पीठ तयार झाले. जास्तही पातळ नाही करायचं. आता थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीर लागतेच, कारण की त्याला कलर नसतो, मुलंही खाणार नाहीत. त्यामुळे थोडीशी मी कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेले. कढीपत्ता तर फोडणीसाठी घेतलेले. त्याचं घरामध्ये जेवढं मोठ्यात मोठं पातेलं असेल ना, ते घेऊन ठेवलं. त्याच्यामध्ये तेल ओतलं. तेल गरम झालं की आपण लसूण राहिला होता माझा ठेचून घ्यायचा, तो लसूण ठेचून घेतला. आता जिरेची फोडणी देऊ, लसूण टाकू आणि कढीपत्ता. बस एवढंच लागतं त्याला. आणि मस्तपैकी परतून झालं की हळद टाकू नका. माझ्या मुलांसाठी मी हळद टाकलेली आहे, त्यांना कलर दिसला पाहिजे. नाहीतर त्या शिंगोळ्यांच्या रश्श्याला कलर नसतो ना, तर मुलं खात नाहीत. म्हणून मी हळद टाकलेली आहे. तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण शिंगोळ्या करून घेऊ. थोडंसं तेल वगैरे लावा आणि पोलपाटाला पण थोडंसं तेल लावा, म्हणजे चिकटणारच नाही बघा. अशा पद्धतीने चपातीसारखं असं लाटून घ्या, असे गोल. आणि छोटे छोटे एकदम पातळ साईजमध्ये तुम्ही हे कापून घ्या, म्हणजे उभे. ह्या अशा पद्धतीने बघा, जेवढे बारीक कापता येईल तेवढे कापून घ्या. आणि पटकन होतात. कोणी हातावर करतं, कोणी पोलपाटावर करतं, परंतु त्याला खूप वेळ लागतो. मी तुम्हाला तीही पद्धत दाखवते. हो का. कोणी असे जर काप केले, तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर असं परत कापल्यावर हातावर तयार करा. आता आपण परत एकदा पीठ घ्यायचं आणि असं पोलपाटावर लांब-लचक अशी ही पद्धत करून घ्या. शेवई करायची बघा पूर्वीच्या काळात, तर सेम अशा पद्धतीने ही पातळ उलट होऊन जाईल. पण वेळ जास्त लागतो बरं का, मेहनत तर लागतेच कोणत्याही गोष्टीला. अशा पद्धतीने खूप बारीक आणि पातळ साईज होऊ शकते आणि शेंगोळ्या तयार होतात. आता आपण पहिला घाणा टाकून घेऊ. पाणी उकळलेलं आहे, पाण्यामध्ये खडे मीठ टाकलेलं आहे. उकळी आली की असे एक 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 सोडून द्या. आता त्याच्यातलंच थोडंसं मी पीठ ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून टाकून चांगलं असं मिक्स करून घेऊ, म्हणजे असा रस्सा तयार होईल बघा. पहिल्यांदा कसं पाणी दिसत होतं, आता रस्सा मस्तपैकी तयार झालेला आहे. आता आपण इकडे मी परत शिंगोळ्या तयार करणार आहे. पीठ उरलेलंच होतं, तर त्याच्या एवढ्या सगळ्या शिंगोळ्या तयार केलेल्या आहेत बघा. हळूवारच व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, तुटले पण नाही पाहिजेत. आणि कोथिंबीर टाका. आणि उकळी आली ना, तर लो फ्लेम करायचं, कारण की जरीही आपण कितीही लक्ष दिलं ना, तर थोडंसं ओतू जातंच. माझं 2दा ओतू गेलं. मलाही शिजण्यासाठी अर्धा तास लागला. सर्दी जर कोणाला झालेली असेल ना, तर सर्दी ही रिकामी होती, लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत. बघा, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.